फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कशा आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे। तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आमच्याकडे जरावरती झुला लावण्याचं काम सुरू आहे, त्याच्यासाठी पण खूप आवाज येत आहे। आणि आता सकाळची वेळ आहे, सकाळी 11:30 होत आहे। माझी जस्ट कामं झालेली आहे आणि कालपासून थोडा पाऊस सुरू आहे। आत्ताही पाऊस आहे, जाता येत आहे, म्हणजे बारीक बारीक आहे। तर काल तर कुठंच नाही जाणं झालं, आजही माहीत नाही, कारण पाऊस बारीक बारीक सुरूच आहे। आणि आता जस्ट माझा स्वयंपाक वगैरे झाला, गॅस ओटा सगळं झालेलं आणि आता झाडझूड फरशी वगैरे व्हायची आहे। तर वरती जे भाऊ आले आहेत त्यांच्यासाठी चाय ठेवणार आहे, तर आता त्यांना चाय ठेवते आणि त्यानंतर मग आणखी आपलं ब्लॉग तर कंटिन्यू होणारच आहे। तर चला मी आज दाखवते स्वयंपाकामध्ये काय काय बनवलेलं आहे। इथे बनवलेलं आहे मी भेंडीची भाजी, सोबत आहे कढी, वरण, भात आहे, इथे पोळे आहे, इथे काकडीची कोशिंबीर बनवली, त्याचं मी काकडीचं जे पाणी असतं ते काढून ठेवलेलं आहे, ते आता चेहऱ्याला वगैरे लागेल। काकडीची कोशिंबीर आहे। त्याचबरोबर मी आज मुलांना पराठेसुद्धा बनवून दिलेले, मुलांना स्कूलमध्ये बनवून दिले आणि आमच्यासाठी पोळ्या केलेल्या आहेत। त्याला आता आमच्याकडे झालेलं आहे काम सुरू, तर ते काम आहे ते म्हणजे वरती झुला लावत आहेत, त्यासाठी म्हणून ते वेल्डर वगैरे ते आलेले आहेत। तर त्यांनी आता काम करत आहे आणि स्लॅब वगैरे ते फोडणं थोडंसं काम असं सुरू आहे। झाली आहे माझी आंघोळ वगैरे आणि आता 12:30 झालेलं आहे। आता यांनी घेतलेला आहे सांबार, तर हा सांबार थोडंसं तोडायचा आहे, त्याआधी मी तुम्हाला दाखवते। वरती काम सुरू आहे, अजूनही व्हायचंच आहे, म्हणजे आता मी वाट पाहून थकून गेली आणि आंघोळ वगैरे करून टाकली। आता हे कपडे वगैरे धुवायचे, आता ते वरचं काम झाल्याशिवाय मी कपडे टाकणार नाही, कारण यांची आंघोळ व्हायची आहे। यांची आंघोळ झाली की मग एकत्रच पूर्ण कपडे टाकून देईल। तर चला आता हे कपडे ठेवते, सोबत तुम्हाला दाखवते मी काय काम सुरू आहे। तर आमच्याकडे सांगून देते, कारण आमच्याकडे एक सुरू आहे झुला लावायचं, खालती जो झुल्याचे जो हुक होते, तर आता तिथे झुला लावता येणार नाही, कारण गाड्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता वरती हुक करत आहोत, जेणेकरून तो झुलाही काम येईल आणि वरती झुलतासुद्धा येईल। तर झुल्याची आठवण येत आहे आता, त्याच्यामुळे तो झुला लावायचा। तर चला आता आपण जाऊया चाय घेऊन, कारण आता यांनी चाय मागितलेला आहे आणि मी चाय बनलेला आहे। तर बघा इथे आलू वगैरे कांदे वगैरे ठेवून आहेत आणि इथून इकडे रूम आहे आणि इकडे आता बघा पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे घर, कारण बाहेर भलाई गॅलरीमध्ये काम सुरू होतं, पण घरामध्ये एवढं असं खोदा लागलं का? तुला काय वाटतं सोपं काम थोडी आहे? सळाकी काढा लागल्या ना, पण हे दूर दूर नाही झाली का खूप गॅप? बरं काय कचरा तर मस्तच झाला, काय काय तशी लावली पट्टी, पकडून ठेवा पट्टी, लागली ठीक आहे। बघा 45 येत आहे, पावणे 48 हां, 4 फुटले 45, 4 इंच कमी, 4 इंच कमी 4 फुटाले। हो, तर आता हे इकडे घेतलं असतं, याचं डिवायडेशन म्हणजे आपल्याला माहिती नव्हती मिळत, तो किती नंतर घ्यावं कुठे घ्यावं। आता इकडे घेतलं असतं तरी पण आपल्याला ते मार्ग नाही मिळत, आणि हे ठीक झालं, कारण की एकदम तिकडे घेणे योग्य नव्हतं। हा तुला असा बसणार ना मग, असं या तोंडाचा असा चालणार हो ना, तिकडे बसत धरगड पडून जायचं नाही, असं कसं करतो काय? आणि बरोबर करून घेतलं। काढले का फोटो? हो काढले, ते व्हिडिओ बनवते ना, तुझं काम आहे व्हिडिओ बनवते। तर इथे आमचं असंच बोलणं सुरू आहे आणि ते भाऊ आपलं काम करत आहे। बघा स्लॅब फोडून त्यांनी इथे हुक टाकले आहेत आणि या हुकामधून मग संकली बांधून आम्ही झुला आहे तो म्हणजे खाली होता तो झुला आता तिथे लावणार आहोत आणि झुला लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तो कसा लागला। आणि त्याचबरोबर इकडे बघा त्यांचं आणि आमचं सुरू होतं, कारण बोलणं आम्ही थोडंसं गॅलरीमध्ये तिथे लावलेलं आहे, काही झाडं लावलेली आहेत, टंकी कूलरची जी टंकी असते त्याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल ते भाऊसुद्धा सांगत आहे की आम्हीसुद्धा घरी लावलेले आहेत म्हणून झाडं वगैरे। तसं आमचं काहीच थोडंसं बोलणं सुरू आहे आणि बघा त्यांनी असे वायर वगैरे पूर्ण, म्हणजे ही रूम तर पूर्ण पॅकच झाली वायरांनी आणि पूर्ण बटनांनी। त्याचबरोबर पूर्ण तिकडे जे स्लॅब फोडत आहे त्याची पूर्ण धूळ पूर्ण घरामध्ये उडत आहे आणि बघा इथे स्लॅबमध्ये ते मग ते भरायसाठी म्हणून त्यांनी सिमेंट वगैरे आणून ठेवलेले आहे, पुटिंग वगैरे, आणि ते सुद्धा ते लावून देतील। तर आता थोडंसं काम झालेलं आणि थोडंसं बाकी आहे, अशा प्रकारे ते काम सुरू आहे। मला खूप वेळ दिसत आहे, तर आपण आता काही नाही, आता मी कपडे टाकून घेते मशीनमध्ये, कारण यांना बघितलं हे आंघोळ करतील म्हणून, पण त्याला खूप वेळ लागणार
कारण तिथं अजून काहीच काम नाही झालं. आता सिमेंटने पॅक वगैरे करणार, त्यासाठी भरपूर वेळ जाईल आणि माझे खूप सारे कपडे धुवायचे आहेत. तर आता बोलता बोलता चला आता आपण एक कपडे तरी घेऊन जाऊ. हे बघा कपडे, भरपूर कपडे धुवून टाकते. आणि यांचा वगैरे ड्रेस आहे तो उद्या तसंही मशीनमध्येच धुवायचे, कुठे हाताने धुवायचे. पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मशीनच धुवू. तसे मी हाताने कपडे फार करून होते कारण हाताला मुंगे येतात म्हणून. चला आता बोलता बोलता आपण सुद्धा आणखी वर आलो. आमची मशीन दाखवून देते. आज इथे अंधार आहे, काम त्या रूममध्ये सुरू आहे आणि मी आली या रूममध्ये. बघा इथून सरळ सरळ आहे, त्या रूममध्ये काम सुरू आहे. आणि या रूममध्ये आता बघा इथे कपडेसुद्धा तुम्हाला टाकून दिसतील. एक मिनिट. हे बघा पूर्ण सगळीकडे आहेत कपडे टाकून. हे वाढलेले आहे, काढून घेते आणि ओले. तर रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि 2 दिवस झाले सांगितल्याप्रमाणे थोडा थोडा पाऊस सुरू आहे. पाऊस कसाही असो, पाऊस असला की कपडे वाढणार नाही. आपण मशीनमध्ये टाकलं तरी पण त्याला थोडीशी फॅनची हवा पाहिजे किंवा वारा तरी पाहिजे. पण जेव्हा पाऊस असतो तेव्हा त्याचा वारासुद्धा असा दम्मट येतो आणि म्हणजे त्याचे पावसाचेच छिटे असतात, त्याच्यामुळे ते वाढलेले कपडे आणखी ओले होतात. त्याच्यामुळे मी आता घरामध्येच तार बांधलेला आहे आणि मस्तपैकी घरामध्येच कपडे टाकते. तर आता अशी म्हणजे आधी मशीनमध्ये वगैरे कपडे टाकून देते आणि मशीनमध्ये कपडे टाकून आपण धुवायला ठेवून देऊ. त्याला आरामशीर अर्धा 1 तास जातो. आपल्यावर आहे तर कितीवर आहे तर त्याला करायचे. तर मी आता आरामशीर त्याला ठेवून देते. अर्धा 1 तासासाठी इकडे कपडे धुवून निघतात आणि त्याचबरोबर घरामध्येच मी कपडे वगैरे वाळू टाकते. कारण बाहेर मी सांगितल्याप्रमाणे गॅलऱ्या भरपूर आहे, पण गॅलरीमध्ये जिकडून तिकडून वारा तर येतोच, पण त्याचबरोबर तो वाऱ्याबरोबर पावसाचे छिटेसुद्धा येतात आणि मग बारीक बारीक असा पाऊससुद्धा त्याच्यावर म्हणजे वाढलेल्या कपड्यांवर पडतो. त्याच्यामध्ये आता घरामध्येच कपडे टाकणं सुरू आहे. तर अशा प्रकारे आता आहे. आणि तिकडे मशीनचा आवाज आणि इकडे गाड्यांचा आवाज आणि इकडे जे वरती स्लॅब फोडतात त्याचा आवाज, इतके आवाज मिक्स झाले आहेत. त्याच्यामुळे मला आता व्हॉइस ओव्हर करणारच आहे आणि ते आता मशीन मी लावून देते आहे. आणि त्या म्हणजे आवाजापायी मलासुद्धा टेन्शन म्हणजे असं त्रास येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं कधी हे काम होतं ना कधी आपण मोकळे होतो अशा प्रकारे. तर चला, तर आता मशीनमध्ये कपडे होत आहे तोपर्यंत मी आता जे जुने कपडे होते जे काल टाकलेले होते तर ते आता काढून घेते. आणि मग त्यानंतर आता नवीन कपडे तर तयारच आहे आपले झाले की आता इथेच वाळू टाकायचे आहे कारण पाऊस येत आहे बाहेर त्याच्यामुळे. तर आता पूर्ण कपडे म्हणजे बऱ्यापैकी वाढलेले आहेत कारण इथे फॅनसुद्धा आम्ही रात्रभर सुरू ठेवतो. त्याच्यामुळे आता पूर्ण कपडे आणि कपडे तुम्ही बघू शकता भरपूर कपडे असतात. कपडे काही कमी नसतात, पूर्ण रूम भरून जाते अख्ख्या कपड्यांनी. कारण मुलांच्या स्कूलचे कपडे, त्यांचे स्कूलचे ड्रेसेस आणि असे घरचे ड्रेसेस, त्यातल्या त्यात त्यांचे काही जसे आईचे वगैरे स्विमिंगचे वगैरे असतात त्याच्यामुळे ते एक्स्ट्राचे काही असतात. आणि बघा ही आईसाठी म्हणून स्पेशल रूम आम्ही केलेली होती पण काही तिथे काही नाही, आता तिला स्टोर रूम करून टाकलेली आणि तिथे छानसं कार्टून वगैरे आम्ही लावलेलं होतं. तर अशा प्रकारे आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका आणि नक्की तुम्ही ब्लॉग बघत चला. तर आता आपण जाऊया खाली आणि एकदा आणखी तुम्हाला दाखवते. बघा सरळ रूममध्ये तिथे काम सुरू आहे पण आता झालेलं आपलं. आणि आता आपण जाऊया खाली. आणखी बारीक बारीक पाऊस लागला. एवढे सारे कपडे कालचे आहे.